आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात होगी अकोला की, जहां मूसलाधार बारिश से फसलें बर्बाद हो गई। जिजाऊ ब्रिगेड ने किसानों के लिए राहत और कर्ज माफी की मांग की। साथ ही बताएंगे कैसे धुले में आरक्षण बचाओ समिति द्वारा फाशी पुल चौक से आदिवासी समुदाय का जन आक्रोश मोर्चा निकाला गया, और दिखाएंगे कैसे नांदेड़ के हिमायत नगर में कृषि दुकानदारों के लिए ऑनलाइन बीज बिक्री कार्यशाला संपन्न की गई। ऐसी तमाम खबरों पे करेंगे विस्तार से बात। महाराष्ट्र में लगातार मूसलाधार बारिश ने किसानों की कमर तोड़ दी है, जिससे खेतों की फसलें पूरी तरह बर्बाद हो गई हैं और किसानों के सपने चकनाचूर हो गए हैं। इस गंभीर स्थिति को देखते हुए अकोला जिले की जिजाऊ ब्रिगेड की महिलाओं ने सरकार से पूरे महाराष्ट्र में ओला सूखा घोषित कर तत्काल राहत देने की मांग की है। जिला अधिकारी को सौंपे गए ज्ञापन में कहा गया है कि अतिवृष्टि और बाढ़ से किसान परिवारों पर संकट गहरा गया है, और यदि सरकार समय रहते कदम नहीं उठाती है तो भुखमरी और आत्महत्या की स्थिति उत्पन्न हो सकती है। जिजाऊ ब्रिगेड ने कहा कि त्योहारों के मौसम को ध्यान में रखते हुए लंबी औपचारिकताओं में समय गंवाए बिना किसानों को तुरंत आर्थिक सहायता और संपूर्ण कर्ज माफी प्रदान की जानी चाहिए। ज्ञापन जिला अध्यक्ष रेणु गावंडे, मार्गदर्शिका डॉक्टर सीमा तायडे, इंदु ताई देशमुख, संयोजिका सविता कुटे, जिला सचिव अंजलि ठाकरे और जिला कोषाध्यक्ष स्वाति हिंगणकर समेत महिला किसानों ने जिला अधिकारी को ज्ञापन सौंपा। अकोला से सी न्यूज़ संवाददाता प्रवीण बाहुरबाग की रिपोर्ट। धुले में आरक्षण बचाओ समिति ने फाशी पुल चौक से आदिवासी समुदाय का जन आक्रोश मोर्चा निकाला। इस दौरान जोर देकर कहा गया कि आरक्षण हमारा अधिकार है, किसी और के बाप का नहीं। बंजारा समुदाय द्वारा आदिवासी आरक्षण की मांग के विरोध में ये विरोध मार्च आयोजित किया गया। हजारों आदिवासी पुरुष और महिलाएं विभिन्न बैनर और झंडों के साथ बड़ी संख्या में मौजूद रहीं। इस अवसर पर अशोक धुलकर, संदीप मोरे, पवन वाघ, किशोर गायकवाड़, लक्ष्मण पवार, उमेश मोरे, विशाल मालचे, नवनीत मालचे सहित कई आदिवासी प्रतिनिधि उपस्थित थे। अशोक धुलकर ने कहा कि हम इस देश के मूल मालिक हैं और 47 मान्यता प्राप्त समुदायों के अलावा अन्य कुछ लोग गलत दस्तावेजों के आधार पर नौकरियां हासिल कर रहे हैं। उन्होंने कहा कि ऐसे लोगों के खिलाफ कार्रवाई करनी चाहिए और उनकी नौकरियां कम करनी चाहिए। विभिन्न मांगों के साथ ये मार्च शहर के मुख्य मार्ग से शुरू होकर जेल रोड पर समाप्त हुआ। आरक्षण बचाव समिति च्या वतीने जिल्हा प्रशासनाद्वारे महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकारला आमच्या न्याय हक्काला वाचा फोडण्यासाठी आम्ही निवेदन देत आहोत। आमची प्रमुख मागणी आहे आदिवासींना दिलेले आरक्षण 47 जातीच्या विपरीत इतर जातींना समाविष्ट करू नये। आम्ही या भारत देशाचे मूळ मालक आहोत, मूळ रहिवासी आहोत। हा भारत देश आमचा देश आहे। या भारत देशाच्या मूळ मालकाला या ठिकाणी भीक मागण्याची पाळी येत आहे। हे आता आम्ही कदापिच सहन करणार नाही। आज भारत देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष झाली। आम्हाला जे करारावर सह्या केलेल्या होत्या, दलित आदिवासींचं आरक्षण व आमच्या ज्या सवलती आम्हाला मिळायला पाहिजे होत्या, त्या 99 वर्षाच्या करारामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार अपयश आलेलं आहे। हे भारत देश आम्ही यांना करारावर चालवायला दिलेला होता। तो भारत देश आता परत वापस घेण्याची आता ताकद आमच्यामध्ये आलेली आहे। जर तुम्ही आम्हाला जर असा टिवण्याचा प्रयत्न केला तर हे जे गणतंत्र आहे हे आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही। आदिवासी मूळ मालक आहेत, हा आदिवासींना त्यांचा देश त्यांना परत द्या, ही आमची प्रमुख मागणी राहील। आमच्या न्याय हक्काला वाचा फोडण्यासाठी आम्ही निवेदन देत आहोत। आमची प्रमुख मागणी आहे आदिवासींना दिलेले आरक्षण 47 जातीच्या विपरीत इतर जातींना समाविष्ट करू नये। आम्ही या भारत देशाचे मूळ मालक आहोत, मूळ रहिवासी आहोत। हा भारत देश आमचा देश आहे। या भारत देशाच्या मूळ मालकाला या ठिकाणी भीक मागण्याची पाळी येत आहे। हे आता आम्ही कदापिच सहन करणार नाही। आज भारत देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष झाली। आम्हाला जे करारावर सह्या केलेल्या होत्या, दलित आदिवासींचं आरक्षण व आमच्या ज्या सवलती आम्हाला मिळायला पाहिजे होत्या, त्या 99 वर्षाच्या करारामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार अपयश आलेलं आहे। हे भारत देश आम्ही यांना करारावर चालवायला दिलेला होता। तो भारत देश आता परत वापस घेण्याची आता ताकद आमच्यामध्ये आलेली आहे।
जर तुम्ही आम्हाला जर असा ठेवण्याचा प्रयत्न केला तर हे जे गणतंत्र आहे हे आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही। आदिवासी मूळ मालक आहेत, हा आदिवासींना त्यांचा देश त्यांना परत द्या ही आमची प्रमुख मागणी राहील। धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेसी की रिपोर्ट। गढ़चिरौली में 6 कुख्यात वरिष्ठ माओवादियों ने आत्मसमर्पण किया है, जिन पर कुल 62 लाख रुपए का इनाम घोषित था। पुलिस और सीआरपीएफ के संयुक्त प्रयासों से इस वर्ष अब तक कुल 40 माओवादी आत्मसमर्पण कर चुके हैं। आत्मसमर्पित माओवादियों को पुनर्वास सहायता भी दी जाएगी, जिसमें पति पत्नी के रूप में आत्मसमर्पण करने वालों को अतिरिक्त सहायता शामिल है। माओवाद विरोधी अभियानों में उत्कृष्ट काम करने वाले अधिकारियों और जवानों को सम्मानित किया गया, जबकि नक्सल पीड़ित परिवारों को भी आर्थिक मदद प्रदान की गई। पुलिस ने बचे हुए माओवादियों से हिंसा छोड़कर शांति की मुख्यधारा में आने का आग्रह किया है। गढ़चिरौली से सी न्यूज़ संवाददाता चंद्रशेखर पुलगम की रिपोर्ट। जिला शल्य चिकित्सक नांदेड़ के निर्देशानुसार एवं वैद्यकीय अधीक्षक के मार्गदर्शन में ग्रामीण अस्पताल माहौर के आयुष विभाग में राष्ट्रीय आयुर्वेद दिवस मनाया गया। इस अवसर पर आयुर्वेद के बारे में विस्तृत जानकारी दी गई और सभी मरीजों, उनके परिजनों तथा माहौर शहर की महिलाओं से 26 सितंबर 2025 को आयोजित स्वस्थ महिला सशक्त परिवार शिविर में अधिक से अधिक संख्या में शामिल होकर जांच करवाने की अपील की गई। कार्यक्रम में वैद्यकीय अधीक्षक सहित चिकित्सक और अन्य स्टाफ भी उपस्थित थे। माहौर से सी न्यूज़ संवाददाता गणेश खटसे की रिपोर्ट। शिवसेना जिला प्रमुख की उपस्थिति में श्री क्षेत्र माहौर गढ़ शारदीय नवरात्रि के अवसर पर दर्शनार्थियों को लगातार 11 दिनों तक फलाहार में साबूदाना खिचड़ी, सेब के महाप्रसाद सहित अन्य फलाहार पदार्थ वितरित किए जा रहे हैं। ये वितरण श्री क्षेत्र माहौर साईनाथ मठ के मठाधीश द्वारा महाआरती के बाद किया जा रहा है। इस वर्ष भी परंपरा के अनुसार भक्तों को महाप्रसाद का लाभ मिलता रहा। माहौर नगराध्यक्ष, उप नगराध्यक्ष, तालुका प्रमुख, उप जिला प्रमुख सहित कई लोगों ने इस कार्य में सहयोग किया। माहौर से सी न्यूज़ संवाददाता गणेश खटसे की रिपोर्ट। नांदेड़ के हिमायत नगर के सभी कृषि दुकानदारों के लिए महात्मा फुले सभागृह में कार्यशाला आयोजित की गई। इस कार्यशाला में साथी पोर्टल के माध्यम से ऑनलाइन बीज बिक्री कैसे करें, इसकी जानकारी सभी उपस्थित दुकानदारों को दी गई। कार्यक्रम में तहसील कृषि अधिकारी, जिला कृषि गुण नियंत्रक अधिकारी, राष्ट्रीय बीज प्रमाणन एजेंसी के प्रतिनिधि, कृषि अधिकारी और तहसील कृषि संगठन के अध्यक्ष सहित अन्य संबंधित अधिकारी उपस्थित थे। नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता शुद्धोदन हानवते की रिपोर्ट। नासिक जिले के पूर्वी हिस्से में रात भर हुई भारी बारिश के कारण चांदवड़ तालुका के वार्ड गांव, पंगू, रापली, तले गांव, रोही इलाकों में कटाई के लिए तैयार मक्का, बाजरा, सोयाबीन, अरहर सहित कई फसलों को व्यापक नुकसान पहुंचा है। साथ ही इस क्षेत्र की प्रमुख नकदी फसल प्याज और अन्य सब्जियों की फसलें भी बर्बाद हो गई हैं। किसानों की घास भी इस प्रकृति आपदा की चपेट में आई है, जिससे किसान काफ़ी दुखी हैं। किसान सरकार से अपील कर रहे हैं कि वे नुकसान का तुरंत संज्ञान लेकर उचित राहत प्रदान करें। तर मला सांगा की कशा पद्धतीने नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना काय अडचणी सामना करावा लागला? शेतकऱ्यांना साहेब, शाळकरी मुलांच्यासाठी या ठिकाणी अडचण निर्माण झाली आहे आणि रात्री 1:30 वाजता अतिशय भयंकर असा पाऊस झाला। रात्रीच्या लोकांना झोपा येत नव्हत्या साहेब। एकमेकाला फोन करून या ठिकाणी लोक एकमेकाची विचारपूस करत होते आणि अतिशय गंभीर परिस्थिती साहेब। मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो की अतिशय भयानक या ठिकाणी या पूर्व पट्ट्यामध्ये नुकसान झालेले आहे। आता या ठिकाणी शेतकरी मदतीची अपेक्षित नाही आहे साहेब। मी फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की केंद्र सरकारकडून भरीव मदत या ठिकाणी मिळवून, जशी मागच्या वेळेस जल्हाद साहेब कलेक्टर महोदय आपल्या वडगावमध्ये येऊन राहुल आहेर यांच्या माध्यमातून जी अतोनात पाहणीची नुकसान भरपाई मागच्या काळात जशी मिळाली, अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी आता पूर्णपणे या ठिकाणी पूर्ण खर्च करून या पिकांची जी मदत आहे ती मदत मिळूनही शेतकऱ्याचं समाधान होणार नाही। परंतु प्रशासनाने या ठिकाणी लक्ष केंद्रित करून कांद्याचं, सोयाबीनचं, मका, फळपीक जेही काही असेल त्यांना या ठिकाणी भरीव मदत करून त्याचा पीक विमा जो आहे तोही मिळाला पाहिजे आणि या ठिकाणी शासनाकडून पंचनामे करून त्याची रीतसर मदत मिळाली पाहिजे या ठिकाणी, अशी मी शेतकऱ्याच्या वतीने विनंती करतो। आणि जे घरकुलं नरेंद्र मोदी साहेबांनी भरपूर मोठ्या प्रमाणात दिलेली आहेत, त्या घरकुलं बांधण्यासाठी लोक रस्त्याने या ठिकाणी आज मुरुम, सिमेंट, वाळू जे काही मटेरियल आणायचं आहे असं ने-आण करण्यासाठी जे रस्ते सुद्धा राहिलेले साहेब। इतकं असा पाऊस झाल्यामुळे या शेतकऱ्याच्या अडचणी शासनाने समजून घ्याव्यात आणि घरकुलं या ठिकाणी बांधण्यासाठी थोडी वाढीव मदत द्यावी या ठिकाणी मी अशी विनंती करतो।
रोड असेल, कातरवाडी, रापली, वागदर्डी, तळेगाव या परिसरामध्ये अतिशय भयंकर रुद्राव स्वरूपाचा पाऊस झाला आहे साहेब. शाळकरी मुलं आज शाळेत गेलेली नाही आहेत. या शेतामध्ये आज तुम्ही स्वतः शेतात येऊन पायवरती करून या ठिकाणी प्रत्येक शेतात तुम्ही इत्थंभूत माहिती घेत आहात. प्रशासनाला या ठिकाणी आपल्या वतीनं मी विनंती करू इच्छितो की या पूर्वपट्ट्यातील शेतकरी अतिशय हवालदिल झालेला आहे साहेब. कांदा असेल, फळपीक असेल, मका असेल, सोयाबीन असेल, पूर्ण या ठिकाणी वाहून गेलेले आहे. रस्ते खचलेले आहेत. शासनाने जर घरकुलं दिले ते घरं बांधता येत नाही साहेब. शेतातून रस्त्यांनी रचण्यामुळे एकमेकाच्या शेतातून ट्रॅक्टर गाडी गेले तर वाद निर्माण होत आहेत. प्रशासनाला माझी विनंती राहील, या अतोनात झालेल्या नुकसान भरपाईमुळे या ठिकाणी माझ्या मायबाप शासनाने या तुटपुंज्या मदतीला या ठिकाणी न बळी पडता या प्रशासनाने स्वतः लक्ष केंद्रित करून 2024चा 17पासून आपण प्रत्येक प्रशासनाने या शेतकऱ्याच्या पाठीशी जसं उभं राहिलं, 2017पासून जी प्रत्येकाला मदत दिली त्या स्वरूपाची तुटपुंजी मदत न देता, जल्हाद साहेब मागच्या वर्षी येऊन बघितलं या पट्ट्यामध्ये भरपूर नुकसान झालं होतं, त्याचा या ठिकाणी मोबदला शासनाने दिला. परंतु आता ही भरपाई करणं या ठिकाणी साहेब, मागच्या काळामध्ये आपण बघितलं की कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, टोमॅटोला भाव नाही, अशा पद्धतीने शेतकरी अतिशय त्याचा कर्ज काढून हप्तासुद्धा त्याला भरता येत नाही आणि बँकवाले त्या ठिकाणी नोटीस पाठवतात, बँक शेतकऱ्याच्या घरी येतात. हा शेतकरी पूर्ण या ठिकाणी हवालदिल झालेला. आपल्या वतीनं मी प्रशासनाला विनंती करत होतो की अतिशय तुटपुंजी मदत न देता भरीव या ठिकाणी मदत जर दिली तर शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने चांगले दिवस येतील. आणि आता साहेब बघू शकता, इतका मोठ्या प्रमाणात खर्च करून हाताच्या तोंडाशी आलेला घास, सोयाबीन, टमाटे, मका आपण स्वतः बघितलं की अतिशय पाण्यामध्ये सडत आहेत. अशा पद्धतीने या प्रशासनाला, केंद्र सरकारला, फडणवीस साहेबांना आणि नरेंद्र मोदी साहेबांना केंद्राकडून या ठिकाणी भरीव मदत मिळून या महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी जसं नगर, श्रीरामपूर, कोपरगाव या भागात पंचनामे करून या ठिकाणी त्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया चालू झाली. अशाच पद्धतीने या चांदवड तालुक्याच्या भागाची पाहणी करून आमदार राहुल आहेर यांनाही माझी या ठिकाणी विनंती असणार आहे, खासदार साहेबांना विनंती असणार आहे की हा कळीचा मुद्दा लवकरात लवकर लक्षात घेऊन या शेतकऱ्याला भरीव मदत करावी. हात जोडून विनंती. पावसामुळे आमचे जेवढे कांदे लागलेले होते त्याच्यामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे. तुरीमध्ये पाणी साचलेलं आहे, मकामध्ये पाणी साचलेलं आहे. तर शासनाने याच्याकडे जेवढं लक्ष केंद्रित करता येईल तेवढं लक्ष केंद्रित करावं. आणि आम्ही कांद्यासाठी जे नवीन बियाणं टाकलेलं होतं त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं काहीच पूर्ण रोप बसून गेलेले आहे, काहीच राहिलेलं नाही आहे. तर याच्याकडे सरकारने लक्ष केंद्रित करावं. जेवढे लक्ष केंद्रित करता येईल तेवढं लक्ष केंद्रित करावं. काल दुपारी आणि रात्री 12च्या नंतर अचानक असे झालेल्या पावसामुळे अतोनात अशी कांदा असेल, टमाटो असेल, तूर असेल, मका असेल, अशी भरपूर नुकसान झालेली. तर आम्ही सोसायटी असेल, महाराष्ट्र शासनाच्या सोसायटीचे किंवा बँकेचं कर्ज असेल, हे कसं भरायचं हे आमच्या डोळ्यापुढं अतोनात अशी फार वाईट परिस्थिती निर्माण झाली. सर, कसं जगावं हाच आमच्या पुढे प्रश्न पडलेला आहे. नासिक से सी न्यूज़ संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। महाराष्ट्र के चांदवड तालुका में भारी बारिश और बादल फटने से किसानों को भारी नुकसान हुआ है। वटबारी क्षेत्र में खेतों में लगी प्याज, सोयाबीन, मक्का और पशुधन बाढ़ में बह गए। संजय यादव की गाय बाढ़ में बह गई और सोयाबीन की फसल भी नष्ट हो गई, जबकि शाहजी यादव के प्याज की फसल भी बर्बाद हुई। किसानों के खेत और कुएं मिट्टी से भर गए। प्रशासन द्वारा 24 घंटे बाद भी कोई कार्रवाई नहीं हुई है। गनीमत रही कि कोई जनहानि नहीं हुई। आणि काय नुकसान झालं आपलं गायी वाहून गेल्या 2-4 आणि एक गायी तर तुम्हाला दाखवून देतोय। आणि हे शेताचं नुकसान झालं, कांद्यांचं नुकसान झालेलं आहे, विहिरीमध्ये जाळ गेलेला आहे। काल किती वाजता सोयाबीन गेलेलं आहे, काल किती वाजता साधारण काल 1 वाजेच्या 1 ते 3 पर्यंत पाणी चाललं आहे। पाणी भरपूर होता, जोरदार पाणी होता। मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी देखील हे नुकसान किती टक्के तुम्हाला वाटतं? हे तरी 70-80% आहे। नासिक से सी न्यूज़ संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। पिशोर से भारंबा तक सड़क पर अंजना नदी पर पुल के अधूरे निर्माण के कारण 6 गांव पिशोर से कट गए हैं। पूर्व विधायक हर्षवर्धन यादव ने बुधवार 24 सितंबर को नदी के पास बाढ़ के पानी में ग्रामीणों के साथ धरना दिया और इस पुल का तुरंत निर्माण करने की मांग की। भारंबा रोड पर पिशोरी में अंजना नदी पर पुल का निर्माण कार्य पूरा न होने के कारण पिछले पखवाड़े से क्षेत्र के 6 गाँव का पिशोरी से संपर्क टूट गया है। पुल का निर्माण पिछले 2 वर्षों से चल रहा है। ये पुल टूट चुका है। जैसे कोकड़ में पुणे गोवा राजमार्ग पर सावित्री नदी पर बना पुल बाढ़ के दौरान बनाया गया था, वैसे ही इस पुल का निर्माण भी तुरंत शुरू होना चाहिए, वरना पूर्व विधायक यादव ने बाढ़ के पानी में डूबकर ऐसी ही प्रतिज्ञा लेने की बात कही है। काही लोकांना वाटेल की आम्ही स्टंटबाजी करतोय, तहसीलदारला पण वाटेल, प्रशासनाला वाटेल की आम्ही स्टंटबाजी करतोय,
आणि काही वेळाच्या नंतर आमच्याच काही लोकांना हे लोक खुश लावतील, अरे आम्हाला पण दादाची काळजी आहे, एक काम करा, दादाची तब्येत ठीक नाही राहणार, तुम्ही दादाला कसं तरी करून आतमध्ये आणा. म्हणजे कुठे आणा? तटावरती. आणि काय करा तटावरती जाऊन? तुम्हाला तर माहिती आहे सरकारी कामाला वेळ लागतो, दादा काही पण मागणी करतो, होईल ना सगळं, होईल ना, दम कसा नाही असं म्हणतील. ऐकायचं नाही, त्यांना सरळ सांगायचं सावित्री नदीवरती पूल बांधायला दम का नाही लागला, का नाही लागला. आणि सगळ्या पोरांना सांगतो, गुगलवरती सर्च करा सावित्री ॲक्सिडेंट गोवा बॉम्बे हायवे, सगळं येईल तुम्हाला गुगलवरती. मी काही खोटं बोलतोय असं नाहीये. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की सावित्री नदीवरचा पूल जसा त्वरित बांधला, कारण का गोवा बॉम्बे हायवे होता, तसं त्वरित बांधा ना. आणि हा पुलाचं काम तर ऑलरेडी सुरू आहे, मंजूर पण करायचं नाहीये. त्या कंत्राटदाराला सांगा काम सुरू कर, काम सुरू केलं की आम्ही इथं उठतो. मग पाण्यात काम कसं सुरू करणार? मग सावित्री नदीतल्या पाण्यातलं काम कसं तुम्ही सुरू केलं? अर्धा पूल तर इकडे झालेला आहे, अर्धाच राहिलेला आहे, तेवढंच सुरू करा म्हणतोय. काय चुकीचं म्हणतोय मी? बोलवा त्या कॉन्ट्रॅक्टरला, टाक माणसं आणि कर. नाही तेवढं तंत्रज्ञान आमच्याकडे नाहीये. पण ते सावित्री नदीवरचं पूल बांधण्याचं तंत्रज्ञान कोणी दिलं तुम्हाला? चायनाने. मग आताही चायनाकडनं तंत्रज्ञानाने हा पूल बनवा. काय चुकीचं बोलतोय? मरू द्या दादाला तिकडे. ब्रिटिशराची अवलादांनो, तुमची एवढी ठोकल्या जाईल, मी राहीन नाही राहणार. जसं सावरकर म्हणायचे, मी राहीन नाही राहणार, माझा देश राहणार आहे. तो चोपून काढेल. जेव्हा चोपून काढेल तेव्हा बघू आम्ही पण काय समजतो. या प्रवृत्तीने जर प्रशासन काम करणार असेल, ओढग्या प्रवृत्तीने, तर तुम्हाला फेडावं लागणार म्हणजे लागणार. हा व्हिडिओ रेकॉर्डवर ठेवू द्या. कुठल्याही कपिशोरच्या माणसाने मला इथं उचलायच्या बाबतीमध्ये यांचा कोणाचं ऐकत बसू नका. हा पूल बांधणं सुरू करू देत, मग मी इथं उठेल. आजारी पडलो, काय झालं, सर्दी झाली, काय लफडी झाली, होऊ देत, काही नाही होत. काहीतरी देऊ, तसं पण जीवनात उरलोय घंटा. ती बसली आहे बाई तिकडे आमदार होऊन, काय करते? माझं नाव वापरते आणि पुन्हा आमच्याच लोकांना ठोकते. तिला बदलून काढा, फटके दे तिला. कशाची काय आलंय? इकडे माणसं मरायची वेळ आली, चायला तुम्ही तिकडे गाड्या घेऊन फिरताय, फोटो हात पुरे करत फिरताय, लाज नाही वाटत? जय श्रीराम मी नाही हटत. बघून घ्या. बघा, मी प्रत्येक गावातल्या लोकांना आवाहन करतोय की जिथे जिथे पूल तुटला असेल आणि रस्ते बंद झाले असतील, त्यांनी संघटितपणे एकत्र येऊन तिथे आम्ही जसं आता इथं आंदोलन किशोरला करतोय तसं करावं. थोडं चिडावं लागलं, लोकांना जागृत करण्यासाठी थोडं बोलावं लागलं तर चालेल, पण हे करायचं. कारण सरकारकडे लाडक्या बहिणीला द्यायला पैसे आहेत, तर पुलं बांधायला का नाही आहेत? आणि पुलं बांधल्या जातात, पाण्यात पडे. सावित्री नदीचं उदाहरण पुढे देतोय. त्याचबरोबर अशी पण मागणी आहे, कारण इकडे बघा, आता इकडे होमगार्ड आहेत सगळे, एकच पोलीसवाला आहे. जरा दाखवा तिकडे. ठीक आहे, एकच पोलीसवाला आहे, बाकी सगळे होमगार्ड आहेत. काम होमगार्ड करू लागले आणि एक पोलीसवाला आहे. का करता? पोलीस भरती नाहीये. माझं म्हणणं आहे होमगार्डना पोलीसमध्ये घ्या ना. अशा अनेक सार्वजनिक प्रश्न आहेत जे इतक्या विकोपास गेलेले आहेत की त्याला सीमा नाही. आज आम्ही पाण्यात बसलोय, काय परिस्थिती आहे? आणि या परिस्थितीतून हा देश जर जाणार असेल तर हे संविधान आम्ही स्वतःला 26 नोव्हेंबर 1949 साली दिलेलं नव्हतं. आम्ही आमच्या उत्कर्षाचं संविधान दिलं होतं. ही आमची अधोगती कोणी केली? तुम्ही म्हणाल लोकांनीच केली. लोकांनी कशी केली? काय होतंय निवडणुकांमध्ये? ईव्हीएमचे घोटाळे काय, काउंटिंगचे घोटाळे काय, काय काय धंदे करतात. एवढे धंदे करून आज आम्हाला हे प्रायश्चित देताय तुम्ही? तुम्हाला सटकावलं नाही पाहिजे. काय केलं पाहिजे? की पुन्हा सगळ्या लोकांना आवाहन करतो, आंदोलन सुरू करा, पाण्यात बसा, काही बिघडत नाही. मी स्वतः पिशोरला बसलोय. काही लोकांना वाटेल स्टंट आहे, फोटो काढून मोकळा होईल. हर्षवर्धन जाधव फोटो काढून मोकळा होणार माणूस नाहीये, तुम्हाला नीट माहिती आहे. विधानसभेचा राजीनामा देण्याचा कलेजा माझ्यामध्ये आहे. बिलकुल पण हटणार नाही. नाही म्हणजे नाही. धन्यवाद. आपण इकडे पाणी दाखवा, माझं मागचं दाखव, मागचं. आणि सगळ्या जाती धर्मांच्या एकत्र या. हा सारोळ्याचा पूर व्हायला आहे ना, सारोळ्याच्या लोक बसा तिकडे जाऊन. पळशीचा व्हायला आहे तिकडे जाऊन बसा. देवपूरचा आता आला व्हायला, तिकडे जाऊन बसा. छोटी पळशी काय परिस्थिती आहे? ढगफुटी हस्त्यामध्ये मेगावमध्ये झाली म्हणतात. सारे पूल बंद झाले तर जाणार कसं? कोण करणार आहे काम? कोण आहे असा वाघ? आपल्याला सर्वांना एकत्रितपणे वाघ व्हावं लागणार आहे. संघटन शक्ती, प्रवृत्ती सगळे एकत्र या. ज्याच्या वावरात नुकसान झालेलं नाही, आज ते उद्या झालं तर मग काय करायचं? ज्याचा पूल तुटलेला नाहीये, आम्हाला सपोर्ट करा.
यांनी त्यांनी आपले आपले गाव संघटित करा, राजकीय मतभेद विसरा, हिंदू मुसलमान विसरा, मराठा ओबीसी विसरा, सगळे एकत्र या, भारतीय समाज म्हणून या. जय श्रीराम. छत्रपति संभाजी नगर से सीनियर संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट. बुलेटिन में फिलहाल इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत.